ओके, तर चला मित्रांनो, आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. आजपासून आपण लेक्चर्स अपलोड करणार आहे. मॅथ्स आणि फिजिक्स 11th आणि 12th तुम्हाला या चॅनलवर सगळे व्हिडिओज मिळतील. आणि मोस्टली आता जो आपण कव्हर करणार आहे तो बोर्डचा पार्ट कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतोय, मॅथमॅटिक्स पार्ट 2, कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर. ओके, हा चॅप्टर 11th स्टँडर्डला असणार आहे. भरपूर चॅप्टर तुमचे 11th मॅथ्सचे असे चॅप्टर जे 12वीला परत येतील. फॉर एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्री येईल, लाईन्सचा चॅप्टर येईल, भरपूर चॅप्टर येतील. पण कॉम्प्लेक्स नंबर असा आहे 12वीला परत बोर्डाला तो नसणार, फक्त 11वीला 11th स्टँडर्डला तो तुम्हाला असेल. त्यानंतर जेईला येऊ शकतो म्हणजे असतो क्वेश्चन त्याच्यावर. एनडीएला त्याच्यावर क्वेश्चन्स असणार आहे, पण बोर्डासाठी 12वीला त्याचा रेफरन्स येणार नाही. त्याच्यामुळे आत्ताच हा चॅप्टर आपल्याला परफेक्ट करून घ्यायचा. चांगला चॅप्टर आहे आणि भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे. आता या पॉइंटला आपण फक्त त्याची थेअरी कॅल्क्युलेशन डिस्कस करायचं आहे. बाकी जास्त हिस्टॉरिकल ऍस्पेक्ट्स मध्ये त्याच्या आपल्याला जायचं नाही. भरपूर इंटरेस्टिंग त्याचा हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट आहे कॉम्प्लेक्स नंबरची. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हिडिओ देतो. व्हॅरिटिझम नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावर पूर्ण 40 मिनिटाचा एक फक्त हिस्ट्री दिलेली आहे तुम्हाला, कॉम्प्लेक्स नंबर कसे डेव्हलप होत आलेत. भरपूर इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बघू शकता तुम्ही. आपण इथं फक्त आता डिस्कस करणार आहे की ऍक्च्युअल चॅप्टर काय असणार आहे. आता जे पहिलं लेक्चर आहे आजचं, त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे ऍक्च्युअली कॉम्प्लेक्स नंबर आहे काय. कारण आजपर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबर असं काही ऐकलेलं नव्हतं. जे काही बघितलेले होते आजपर्यंतचे जे नंबर्स तुम्ही बघितलाय, ऑल आर रिअल नंबर्स, त्यांना आपण रिअल नंबर म्हणतो. आता एक नवीन नंबर तुम्हाला इंट्रोड्यूस केला जाईल 11 पासून पुढं. मग त्याचा थोडासा बॅकग्राऊंड आपण या लेक्चरमध्ये सेटअप करणार आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा इसेन्स काय बघू. मग त्याच्या नेक्स्ट लेक्चर पासून ऍक्च्युअल तुमचे कॅल्क्युलेशन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि एक्सरसाइज मधले क्वेश्चन मी कम्प्लीट करेन. 1 बाय 1 सगळं कम्प्लीट केलं जाईल. फक्त लेक्चर्स फॉलो करा. काही डाऊट असेल तरी तुम्ही डायरेक्ट मला कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. ओके, तर स्टार्ट करूया. कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर पहिल्यांदाच आपण ऐकतोय, पण 10th पर्यंत जो आपण ऐकलेत आणि जे काही तुम्ही नंबर 10th स्टँडर्ड पर्यंत बघितलात त्यांना आपण म्हणतो रिअल नंबर्स. जे सगळे तुम्ही नंबर बघितला असाल त्यांना आपण म्हणतो रिअल नंबर. मग पहिला थोडासा आपण रिअल नंबर बद्दल बोलू की रिअल नंबर काय आहेत. मग त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी आयडिया क्लिअर होईल की कॉम्प्लेक्स नंबर कुठून आले, त्याची गरज काय पडली. ओके, तर रिअल नंबर जर सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल नंबर लाईन घ्या. अशी नंबर लाईन असते आपल्याला माहित आहे. इथं कुठेतरी 0 घेऊया आपण. तर त्याच्या राईटला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्टला सगळे निगेटिव्ह नंबर्स. मग राईटला जर बघितला 1, 2, 3, 4 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो. लेफ्टला -1, -2, -3, -4 अप टू इन्फिनिटी पर्यंत आपण जाऊ शकतो. आता हा नंबर 1, 2 याच्यामध्ये सुद्धा नंबर असणार आहे, 2, 3 च्या मध्ये पण नंबर असणार आहे. कुठलाही नंबर जर तुम्ही या नंबर लाईनवर दाखवू शकता तर त्याला आपण म्हणतो रिअल नंबर. तर रिअल नंबर मध्ये कुठले कुठले नंबर आहेत थोडंसं डिस्कस करू. थोडासा बॅकग्राऊंड माहित असावा म्हणून मी हे सांगतोय. तर स्टार्टिंगला जर तुम्ही 1 पासून चालू केला, समजा 1 पासून काउंट करायला चालू केला नंबर 1, 2, 3, 4 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी, त्यांना आपण नाव दिलं नॅचरल नंबर्स. आठवत असेल तुम्हाला, नॅचरल नंबर्स, ज्याच्यामध्ये नंबर स्टार्ट होतील 1, 2, 3 अँड सो ऑन. किंवा त्यांना तुम्ही म्हणता काउंटिंग नंबर, जिथून आपण काउंटिंग स्टार्ट करतो 1, 2, 3. त्याच्यामध्ये समजा तुम्ही 0ला जर ऍड केला, 0 सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेतला, तर त्याला आपण म्हणतो होल नंबर. 10th स्टँडर्ड थोडंसं आठवा. त्यांना आपण म्हणतो होल नंबर, किंवा मराठीत सांगायचं झालं तर पूर्ण संख्या. 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. थोडं मी मराठी शब्द पण वापरेन. काही विद्यार्थी मराठी बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांच्यासाठी सोपं जाईल. आता मराठी बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडीशी प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता तुम्ही सायन्सला आलाय तर इंग्लिशचे जे शब्द आहेत थोडेफार फिमिलियर, एक महिनाभरात तुम्हाला फिमिलियर होऊन जातील. घाबरायचं काही कारण नाही, एकदम इझी आहे सायन्स. ओके, नॅचरल नंबर स्टार्ट होतील 1, 2, 3, 4. 0 ऍड केला तर आपण काय करतोय, त्यांना होल नंबर्स म्हणतो. मग समजा राईटचे सगळे नंबर 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी, लेफ्टचे -1, -2 हे सगळे नंबर आणि 0 या सगळ्यांना जर एकत्र घेतला तर याला आपण नाव दिलं तर इंटिजर्स. आता इंटिजर्स मध्ये कोण येतात, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर. 0 म्हणजे निगेटिव्ह नंबर -3, -2, -1, 0, 1, 2, 3
अँड सोन, या सगळ्यांना आपण काय म्हणलेलं, इंटिजर्स म्हणलेलं. मग त्याच्यानंतर अजून एक दोन टाईपचे नंबर होते आपल्याकडे, एक होता रॅशनल नंबर आणि दुसरा इरॅशनल नंबर. मग त्याबद्दल थोडंसं बोलूया आपण. रॅशनल नंबर, एका बाजूला असेल रॅशनल नंबर आणि दुसऱ्या बाजूला इरॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर आपण कशाला म्हणलेला होता, कुठलाही नंबर जर तुम्ही p डिवायडेड बाय q अशा जर रेशोच्या फॉर्म मध्ये लिहू शकता तर त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. समजून घेण्यासाठी मी काही एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. हा जो डिनॉमिनेटर आहे q कधीही झिरो चालत नाही. झिरो असेल तर काय आन्सर इन्फिनिटी होणार डायरेक्टली. p इंटिजर पाहिजेत, यापैकी कुठला तरी नंबर पाहिजे इंटिजर, q सुद्धा इंटिजर पाहिजे. आणि जर यांचा जर तुम्ही भागाकार केला तर फॉर एक्झाम्पल सांगतो मी. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलाय 1/4, तुम्हाला सांगितलं की डिव्हिजन करा. 1/4 जर तुम्ही सॉल्व्ह केला तर आन्सर किती येईल, 0.25. मग हा जर तुम्ही बघितला याचा डिव्हिजन 25 नंतर संपतं, त्याच्या पुढे तो काही कंटिन्यू होत नाहीये. तर अशा टाईपचा जर नंबर असेल तर याला आपण म्हणतो टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे संपला, इथं 0.25 नंतर हा नंबर संपलेला. या टाईपचे नंबर असणार आहेत रॅशनल. किंवा फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं 1/3 घ्या म्हणून सांगितलं तुम्हाला, आणि याचा जर तुम्ही भागाकार केला तर 0.3333 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. हा जो नंबर आहे याला सुद्धा आपण रॅशनल नंबर म्हणतो. म्हणजे असा नंबर जो नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न संपणार, संपत नाही, तो चाललाय तसाच, बट रिपीटिंग आहे, परत रिपीट होतोय. तर या टाईपचे जे नंबर्स असतात त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. एकतर तो नंबर टर्मिनेटिंग पाहिजे, टर्मिनेटिंग नसेल, नॉन टर्मिनेटिंग जात असेल तर तो रिपीट व्हायला पाहिजे. अशी जर कॅटेगरी असेल नंबर्सची कुठली तर त्यांना आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर. पण काही नंबर्स असतील जे कधीच टर्मिनेट पण होत नाहीत आणि रिपीट सुद्धा होत नाहीत. फॉर एक्झाम्पल पायची व्हॅल्यू जर बघितला 3.14 अँड सो ऑन 1 2 अँड सो ऑन, भरपूर मोठा नंबर आहे जो नंबर कधीही काय होत नाही, संपत सुद्धा नाही आणि परत काय होत नाही, रिपीट होत नाही. आजपर्यंत भरपूर आपण व्हॅल्यूज काढून बघितल्यात, सुपर कॉम्प्युटरचा यूज करून बघितला, पण कुठलीही व्हॅल्यू परत रिपीट होत नाही आणि हा नंबर संपत सुद्धा नाही. या नंबरला आपण म्हणतो नॉन रिपीटिंग, नॉन टर्मिनेटिंग. असे जर नंबर असतील, जे भरपूर नंबर आहेत, फॉर एक्झाम्पल √2, 1.141 अँड सो ऑन, √3 ची व्हॅल्यू घ्या किंवा घ्या, एक्सपोनेन्शियल नंबर. असे काही नंबर्स आहेत की ज्यांचा डिव्हिजन जर नंबर घेतला तुम्ही तर त्याचा आन्सर जे व्हॅल्यू जी आहे ती आफ्टर डेसिमल रिपीट सुद्धा होत नाही, टर्मिनेट सुद्धा होत नाही. त्यांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर्स. मग हे जे सगळे नंबर्स आहेत या सगळ्यांना तुम्ही घ्या, सगळ्या नंबरना, या सगळ्यांना जर तुम्ही एकत्र केला तर हे जे नंबर आहेत दीज आर रिअल नंबर्स. म्हणजे आजपर्यंत जे काही तुम्ही नंबर्स बघितला तर सगळे रिअल नंबर आहेत. तुम्ही रिअल नंबरच आजपर्यंत सगळे बघत आहात. ओके, मग हा का सांगितला बॅकग्राऊंड थोडासा, कारण आपल्याला जायचं कॉम्प्लेक्स नंबरकडे. मग रिअल नंबर आपण सांगितला तर रिअल नंबरची एक सिंपल प्रॉपर्टी आहे, फार महत्वाची प्रॉपर्टी. रिअल नंबरचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर आन्सर नेहमी काय येतो, पॉझिटिव्ह. सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवायचा, रिअल नंबरचा स्क्वेअर केला तर आन्सर पॉझिटिव्ह येतात. आता झिरोचा स्क्वेअर केला तर 0 येतं. फक्त लक्षात काय ठेवायचं, रिअल नंबरचा स्क्वेअर कधीही निगेटिव्ह येत नाही. रिअल नंबरचा स्क्वेअर केला तर तो 0 असेल, 0चा स्क्वेअर. अदरवाईज बाकी कुठलाही नंबर तुम्ही घ्या रिअल नंबर, त्याचा स्क्वेअर करा, आन्सर नेहमी काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल देतो मी. समजा x ची व्हॅल्यू 2 घेतलाय आणि तुम्हाला सांगितलं की याचा स्क्वेअर करा, तर याचा जर तुम्ही स्क्वेअर केला x स्क्वेअर किती येतो, 4 येतो. ऑब्विसली पॉझिटिव्ह आहे. रिअल नंबर लाईनवर तुम्ही दाखवू सुद्धा शकता त्याला. समजा x इज इक्वल टू -2 घेतला मी, तर -2 चा स्क्वेअर काय येणार आहे, जर तुम्ही केलं तर -2 चा स्क्वेअर किती असतो, -2 इंटू -2 करू शकता, मायनस मायनस किती होतो, प्लस. आन्सर परत काय आलं, +4. म्हणजे आन्सर 0 असू दे, पॉझिटिव्ह नंबर्स असू दे, निगेटिव्ह नंबर्स असू दे, त्यांचा स्क्वेअर केला तर आन्सर नेहमी पॉझिटिव्ह यायलाच पाहिजे आणि येतच. म्हणजे ही रिअल नंबरची प्रॉपर्टी आहे, स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. ओके, मग आता प्रॉब्लेम स्टार्ट कुठे झाला, ऍक्च्युली प्रॉब्लेम्स यायला कुठे स्टार्ट झाले बघा. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं काही इक्वेशन दिले आणि सॉल्व्ह करायला सांगितलं, सोल्युशन काढा. एकदम सिंपल एक्झाम्पल दिलं, समजा की x + 4 = 0
हा काहीतरी क्वेश्चन आहे आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं की याचं सोल्युशन काढ. मग याचं सोल्युशन सिम्पल आहे. काय करणार तुम्ही? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सोल्युशन काढणार म्हणजे काय करणार? एक्स ची व्हॅल्यू काढणार. एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार आहे? हा 4 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? मायनस होणार आहे. तर एक्स इज इक्वल टू मायनस 4. दिस इज द सोल्युशन. आणि हा जो नंबर आहे तो या नंबर लाईनवर मी दाखवू शकतो आणि याचा जर मी स्क्वेअर केला तर आन्सर काय येतं? पॉझिटिव्ह येतं. म्हणजे सोल्युशन रिअल नंबर येतो आणि तो नंबर आपल्याकडे अवेलेबल आहे. प्रॉब्लेम स्टार्ट झाला. ऍक्च्युली हिस्टॉरिकल तुम्ही बॅकग्राऊंडला गेलात बघायला तर डिप्रेस्ड क्युबिक इक्वेशन नावाचा कन्सेप्ट होता मॅथ्समध्ये. तिथून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत चालू झाला. काही क्वेश्चन्स आहेत फॉर एक्झाम्पल जे आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिले. एक्झाम्पल भरपूर आहेत, आपण फक्त आपल्या स्टेट बोर्डच्या बुकशी स्टिक राहूया. तिथे एक एक्झाम्पल दिलंय त्याने, एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0 आणि सांगितलं समजा याचं सोल्युशन काढा. याचं सोल्युशन काढा म्हणजे काय? एक्स ची व्हॅल्यू काढा. मग तुम्ही काय करणार आहे? हा +1 आहे, राईटला गेला तर -1 होईल. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती? -1. पुढे सॉल्व्ह करायला जाल पण इथं थोडंसं थांबून जर तुम्ही बघितला इथं प्रॉब्लेम स्टार्ट होतो. कारण आता तुम्हाला असा एक नंबर दिसतोय, एक्स असा नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर केला तर आन्सर काय येतं? मायनस, निगेटिव्ह येतं. पण आपल्याला माहित आहे, आपल्याला आजपर्यंत जे नंबर माहित आहेत रिअल नंबर, त्यातला कुठलाही नंबर घेतला आणि त्याचा जर मी स्क्वेअर केला तर आन्सर काय येतं? पॉझिटिव्ह. पण आता इक्वेशन मध्ये असा नंबर आलाय किंवा असे नंबर्स यायला स्टार्ट झालेत की ज्यांचा स्क्वेअर काय येतोय? निगेटिव्ह. मग कित्येक वर्ष, शेकडो वर्ष मॅथमॅटिशियन लोकांनी, सायंटिस्ट लोकांनी याला इग्नोर केलं की हे सोल्युशन नाही आहे, कारण तो नंबरच नाही, तो नंबर अस्तित्वात नाहीये. मग त्याला काही महत्व द्यायचं नाही, त्या सोल्युशनला बाजूला टाकलं. मग असं व्हायचं डिप्रेस क्युबिक इक्वेशन मध्ये रिअल जे सोल्युशन यायचे ते फक्त आपण घ्यायचो आणि ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह यायचं त्यांना सोडून द्यायचं की ते सोल्युशन नाहीये. पण नंतर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट झाली मॅथ्समध्ये, सायन्स थोडंसं डेव्हलप झालं, भरपूर लोकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि नाही याला सुद्धा त्यांनी एक नाव दिलं. 16व्या शतकाच्या आसपास लेबनिज नावाचा एक मॅथमॅटिशियन होता, त्यानं सगळ्यात पहिल्यांदा या नोटेशनला काहीतरी नाव दिलं. आता हे जे नंबर्स आहेत ना ज्यांचा स्क्वेअर निगेटिव्ह होतो, चला त्यांना पण काहीतरी महत्व आहे, कॅल्क्युलेशन मधूनच येतात, त्यांना आपण काहीतरी नाव देऊया. पण नाव त्यांनी काय दिलं? फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर आहे, तर दोन्ही बाजूला जर मी रूट घेतला, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती? एक्स, आणि रूट ऑफ किती हो? -1. आणि हा जो रूट ऑफ -1 आहे त्याला आपण म्हटलंय इमॅजिनरी युनिट आय. हा सगळ्या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त वेळा तुम्हाला हा दिसणार आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. आय ची व्हॅल्यू किती असणार? रूट ऑफ -1. याला आपण म्हणतो इमॅजिनरी युनिट. आय इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी युनिट. आता आपण हा जो लेटर आहे इंग्लिश मधला आय नाही आहे, तो ग्रीक लेटर आहे. ग्रीक लेटर जसा अल्फा, बीटा, गॅमा असतो तसा हा जो आय आहे, आय स्टँड्स फॉर आयोटा. तसा अल्फा बीटा असतो ना, तसाच एक ग्रीक लेटर आहे अल्फाबेटिकल, त्याला आपण सिम्बॉल वापरतो आय, आणि आय ची व्हॅल्यू असते रूट ऑफ -1. आणि आता आपल्याकडे असा एक नंबर आलाय की ज्याचा स्क्वेअर काय? निगेटिव्ह आहे. मग आपल्याला तर असा नंबर माहित नाही, आपल्याकडे जे सगळे नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर नेहमी काय येतो? पॉझिटिव्ह येतो. मग हा नंबर कुठे ठेवायचा? मग याच्यासाठी आपण एक नंबर लाईन बनवली. काय केलं? मग मॅथमॅटिशियन लोकांनी काय केलं? याला परपेंडिक्युलर एक दुसरा ऍक्सिस काढला. जसा हा रिअल नंबर लाईन आहे त्यालाच परपेंडिक्युलर एक नवीन आपण ऍक्सिस काढतो आणि त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी ऍक्सिस. इमॅजिनरी ऍक्सिस. आणि या इमॅजिनरी ऍक्सिसवर आपले सगळे इमॅजिनरी नंबर असणार आहेत. मग इथं असणार आहे वर आय, 2i, 3i, 4i, खाली असणार आहे -i, -2i, -3i, -4i. थोडं पाळ करतंय का बघ. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे रिअल नंबर होते, आता एक नवीन नंबर आपल्याला मिळालाय ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह येऊ शकतो, येतो, त्याला आपण म्हणलंय इमॅजिनरी नंबर. आणि रिअल आणि इमॅजिनरी या दोघांना मिळून जर आपण नंबर बनवला देन इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्सचा अर्थ इथं असा घ्यायचा नाही कॉम्प्लेक्स म्हणजे अवघड काहीतरी नाही. कॉम्प्लेक्स म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बिल्डिंग्स असतात, एखादं मोठं समजा एक सोसायटी आहे त्याच्यामध्ये ए विंग, बी विंग, सी विंग अशा भरपूर बिल्डिंग्स मिळून आपण जेव्हा बनवतो त्याला म्हणतो कॉम्प्लेक्स. तसं कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे दोन नंबरला मिळवून आपण एक नवीन नंबर बनवलाय म्हणून त्याला आपण म्हणतोय कॉम्प्लेक्स नंबर. ओके. मग कॉम्प्लेक्स नंबर लिहिणार कसा बघा, लिहितो कसा आपण कॉम्प्लेक्स नंबर? कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू आपण लिहितो a प्लस आय पी. कॉम्प्लेक्स नंबर मोस्टली आपण डिनोट करतो लेटर z ना, आणि हा माझा z आहे.
थोडंसं टू आणि झेड मध्ये कन्फ्युजन होतं म्हणून मी झेड असा लिहितो. तुम्ही समजून घ्या, तुम्ही जसा लिहिताय त्या पद्धतीने लिहा. मग झेड इज इक्वल टू नेहमी आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहितो ए प्लस आय बी. त्याच्यामध्ये हा जो ए असणार आहे दिस इज कॉल्ड ॲज रिअल पार्ट. ए ला आपण म्हणतो रिअल पार्ट, जो तुम्ही 10वी पर्यंत बघत होता ही नंबर लाईन. आणि राहिलेला जो पार्ट असेल बी, इट इज कॉल्ड द इमॅजिनरी पार्ट. इट इज अ इमॅजिनरी पार्ट. मग रिअल प्लस इमॅजिनरी नंबर दोघांना मिळून तुमचा तयार होतो कॉम्प्लेक्स नंबर. आजपर्यंत जे तुम्ही नंबर बघितला होता, सगळे जे नंबर आहेत रिअल नंबर, ऍक्च्युली ते कॉम्प्लेक्स नंबर आहेत. त्यांचा फक्त इमॅजिनरी पार्ट काय होता, 0. म्हणजे कसं होतं, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी असा नंबर होता. नंबर आहे तसा, पण 10वी पर्यंत आम्ही काय केलं, तुम्हाला हा नंबर दाखवला नाही. आम्ही काय दाखवतो, झेड इज इक्वल टू ए. समजा झेड इज इक्वल टू मी सांगितलं 3, तिथं फक्त 3 नव्हता. 3 बरोबर इमॅजिनरी पार्ट होता, पण इमॅजिनरी पार्ट किती होतं, 0 होतं. म्हणजे तुम्ही आजपर्यंत असे कॉम्प्लेक्स नंबर बघितलाय ज्याचा इमॅजिनरी पार्ट किती आहे, 0, आणि त्यांना तुम्ही काय म्हणत होता, रिअल नंबर. म्हणजे हा नंबर नेहमी एक्झिस्ट करतोय तिथं, पण आम्ही प्रत्येक वेळी त्याला 0 म्हटलं, कारण 10वीच्या लेवलला थोडंसं तो अवघड जाणार कॉम्प्लेक्स नंबरचा पार्ट, म्हणून आपण त्याला 0 करत होतो. आणि रिअल नंबर फक्त तुम्हाला शिकवले. आणि आता तुम्हाला सांगितलंय इथं सुद्धा नंबर एक्झिस्ट करतो, ए प्लस आय बी. मग इथं जर बघितला, थोडंसं नोमेनक्लेचर आहे. समजा या नंबरमध्ये जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल, हा जर पार्ट मी 0 केला, तर फक्त मी काय लिहू शकतो, झेड इज इक्वल टू काय हो, ए. तर त्याला आपण म्हणतो रिअल नंबर. इट इज कॉल्ड ॲज अ रिअल नंबर. इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर त्या नंबरला आपण म्हणणार आहे रिअल नंबर. त्याच्या अपोजिट समजा रिअल पार्ट 0 असेल, तर झेड इज इक्वल टू फक्त काय लिहू शकतो मी, आय बी. तर त्या नंबरला आपण काय म्हणतो, प्युअरली इमॅजिनरी. इट इज कॉल्ड ॲज अ प्युअरली इमॅजिनरी नंबर. एक्झाम्पल त्याचे भरपूर असू शकतात. 3i z इज इक्वल टू -4i z इज इक्वल टू 2i. ज्याच्यामध्ये रिअल पार्ट नाही, फक्त इमॅजिनरी पार्ट आहे, त्यांना आपण काय म्हणतो, प्युअरली इमॅजिनरी. नाही, ज्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट 0 आहे त्यांना आपण रिअल नंबर म्हणतो. प्युअरली रिअल असं काय म्हणत नाही, फक्त काय म्हणतो, सिंपल रिअल नंबर. मग तसा रिअल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर मिळून तुमचा काय तयार होतो, कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. मग हा कॉम्प्लेक्स नंबर आपण लिहिणार आहे आणि त्याचे सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहेत. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. मग त्याचे थोडेफार ऍप्लिकेशन्स आहेत, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचे आहेत. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, सोपा सुद्धा आहे, फक्त तुम्ही फॉलो करत जावा. अवघड असं काही नाही त्याच्यामध्ये. ओके, बघा आता अजून यात बोलण्यासारखं काय होतं, मग नाही, हाच एसेन्स होता चॅप्टरचा. फक्त ते सांगायचं होतं की कॉम्प्लेक्स नंबर कुठून आले. मी या पॉईंट पासून ऍक्च्युली ते डिप्रेस्ड क्युबिक इक्वेशन, तो व्हिडिओ नक्की बघा, डिस्क्रिप्शन मध्ये मी देतोय, तो लिंक देतो त्याची. थोडासा इंग्लिशमध्ये आहे, व्हॅरायटिझम नावाचं चॅनल आहे, खूप मस्त चॅनल आहे. तुम्ही एकदा जाऊन बघितलात तर खरंच व्हिडिओ मस्त आहेत, त्याच्यामध्ये आवडतील तुम्हाला ते. त्यात काही नाही पार्ट कळाला तर आपण नंतर कधी तर डिस्कस करू तो पार्ट. आणि हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत मॉडर्न ऍप्लिकेशन्समध्ये, मॉडर्न सायन्समध्ये भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे. फॉर एक्झाम्पल आपली विमान असतील, जे एरोप्लेन्स आहेत, त्यांची जे रडार सिस्टीम काम करते, त्या रडार सिस्टीमचं कॅल्क्युलेशन मध्ये कॉम्प्लेक्स नंबर असतात. किंवा तुम्ही ग्राफिक्समध्ये किंवा गेम्समध्ये जे रोटेशन करता, 3 डायमेन्शनमध्ये तुम्हाला रोटेशन करायचे असतील तर तिथं कॉम्प्लेक्स नंबर यूज केले जातात. त्याच्यानंतर कन्फॉर्मल मॅपिंग नावाचा एक प्रकार असतो, आणि त्याच्यानंतर स्टिरिओग्राफिक प्रोजेक्शन एक नावाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये ऍक्च्युली पृथ्वी जर बघितली इतकी मोठी आहे, त्याचा आपण छोटासा एक ग्लोब बनवलाय बघा. जॉमेट्रीच्या लेक्चरला तुम्ही बघितला असाल, सॉरी जिओग्राफीच्या लेक्चरला तुम्ही बघितला असाल, तर त्याच्यावर एक्झॅक्टली स्केलमध्ये डिस्टन्स असतं. मग इतका मोठा स्ट्रक्चर जर छोट्या एका प्लेनवर प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याला आपण म्हणतो स्टेरिओग्राफिक प्रोजेक्शन. इलेक्ट्रिकल इंजिनियर हेविली यूज करतात कॅल्क्युलेशन्स मध्ये त्यांच्या. किंवा क्वांटम फिजिक्स म्हणाल तुम्ही, आता एकदम जर ऍडव्हान्स थेरीमध्ये गेला तिथपर्यंत त्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स मध्ये कॉम्प्लेक्स नंबर येतात पुढे. एकदम मॉडर्न सायन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे. पण आता फक्त आपल्याला बघायचं आहे सिंपल कॅल्क्युलेशन्स. ओके, मग ते नेक्स्ट लेक्चर पासून एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आपण बघणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, एखादा पॉईंट असेल मी एक्सप्लेन करेन, काही सॉल्ट एक्झाम्पल्स घेईन आणि लगेच मी एक्सरसाइज मधले क्वेश्चन कंप्लीट करणार. तुम्हाला एक्सरसाइजचे क्वेश्चन वेगळे करायला पाहिजेत असं अजिबात
नाही, फक्त तुम्ही लेक्चर्स फॉलो केला ना, एक्सरसाइज मधले सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन होऊन जातील. तशी सेपरेट एक्सरसाइज करायची काही गरज नाहीये. तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.